शेअर मार्केटमध्ये जे लोक नवीन आले आणि आता एक तर ट्रेडिंग चालू करायची आहे किंवा ट्रेडिंग चालू करायचा विचार केला आहे किंवा होऊ शकते तर थोडेफार दिवस झाले ट्रेडिंग चालू करू तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। या व्हिडिओचा टॉपिक आहे रिस्क टू रिवॉर्ड रेशो, RRR रेशो। हा मी पुन्हा एक्सप्लेन करून सांगेन एक्झाम्पलनुसार। बऱ्याचशा लोकांचं म्हणणं आहे का शेअर मार्केटमध्ये जेव्हा ट्रेडिंग करता तुम्ही तर तुम्हाला रिस्क टू रिवॉर्ड व्यवस्थित असला पाहिजे, तुम्ही त्यांना प्रॉफिटेबल बनता। काही लोकांचं म्हणणं असं बी आहे की तुम्ही त्यांना प्रॉफिटेबल बनता, पण रिस्क टू रिवॉर्ड रेशोनं तुम्ही कधीही प्रॉफिटेबल बनत नाही। मी पुन्हा एकदा रिपीट करतो का रिस्क टू रिवॉर्ड रेशो या जर तुम्ही मेंटेन केलं, कितीही चांगलं मेंटेन केलं तरी तुम्ही त्याच्यातून कधीही प्रॉफिटेबल बनत नाही। त्याचे काही रूल रिस्क टू रिवॉर्डनं तुम्ही करू काय शकता किंवा रिस्क टू रिवॉर्डची सायकोलॉजी काय असते हे या व्हिडिओमधून सांगण्याचा उद्देश आहे। पहिली गोष्ट, शेअर मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही ट्रेडिंग करायला लागता तर तुम्हाला ट्रेडिंगच्या संबंधातल्या सगळ्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे आणि त्याच्या संबंधातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिस्क टू रिवॉर्ड रेशो आणि विन रेट। हे रिस्क टू रिवॉर्ड रेशो, विन रेट, किती % विन रेट पाहिजे, किती % रिस्क टू 1:1 चा रिस्क टू रिवॉर्ड असेल तर विन रेट किती पाहिजे, 1:2 चा असेल तर रिस्क टू रिवॉर्ड असेल तर विन रेट किती पाहिजे, 1:3 असं म्हणजे अशा बऱ्याचशा कॉन्सेप्ट मी या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केल्या। तुम्हाला जर वाटत असेल तर हा जर तुम्ही एक डायरी घ्या आणि या डायरीमध्ये हे लिहून घ्या का हे मी म्हणजे सांगण्याचा काय उद्देश होता आणि याच्यात तुम्ही स्वतःचं पण काही ना काही ऍड करता। असं नाही शेअर मार्केटमध्ये जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर कधीही कोणावर 100% डिपेंडंट राहू नका आणि जास्तीत जास्त स्वतःच बुद्धी वापरण्याचा प्रयत्न करा। हां, तुम्ही सुरुवातीच्या दिवसात आहे आणि तुम्हाला थोडंसं नॉलेजचं कमी पडत आहे, अभाव पडत आहे, तर तुम्ही असे व्हिडिओ पाहू शकता। कोणाचा मी असं कधीच म्हणणार नाही की माझा व्हिडिओ पहा किंवा असं काहीच नाही, आपल्याला त्याच्याशी काय आपला एकच उद्देश आहे की जे शेअर मार्केटमध्ये येते ते जास्तीत जास्त दिवस टिकावं, शेअर मार्केटमधून व्यवस्थित असा पैसा कमाव, हाच एक उद्देश। तर हाच रिस्क टू रिवॉर्डचं कसं काय असते महत्त्व मी या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केला। तर तुम्ही हे लिहून घ्या किंवा तुम्ही तुमच्या डायरीमध्ये नोट डाऊन करा। धन्यवाद। शेअर मार्केटमध्ये जे लोक नवीन आहे आणि शेअर मार्केटमध्ये जे नवीन आले आणि ते इंट्राडे ट्रेडिंग किंवा ट्रेडिंग करत आहे तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। पहा, शेअर मार्केटमध्ये सर्वात जर महत्त्वाचं काय असेल तर ते आहे रिस्क टू रिवॉर्ड। असं तर याच्यापेक्षा जास्त सायकोलॉजी वगैरे महत्त्वाची आहे, पण रिस्क टू रिवॉर्ड जर तुमच्या फेवरमध्ये असला तर तुम्ही जास्तीत जास्त दिवस मार्केटमध्ये टिकाल। तुम्ही त्याचं प्रॉफिटेबल बनाल का नाही हे तर नंतरचा प्रश्न आहे, पण तुम्ही जास्तीत जास्त मार्केटमध्ये टिकाल हा याचा अर्थ होते। हा झाला रिस्क टू रिवॉर्ड रेशो। त्याला रिस्क टू रिवॉर्ड रेशो म्हणजे RRR रेशो असे शेअर मार्केटमध्ये म्हणतात। तर थोडंसं व्हिडिओ व्यवस्थित पहा, म्हणजे तुम्हाला कसं भविष्यातनी जर वाटलं का तुम्हाला ट्रेडिंग करायची आहे किंवा सुरुवात केली आहे किंवा थोडीशी केली आहे आणि माहिती नाही आहे तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। तर पहा, आपण एक प्रोबॅबिलिटीनुसार जाऊ म्हणजे तुम्हाला माहीत पडेल। तर पहिली प्रोबॅबिलिटी पाहू। पहिली प्रोबॅबिलिटी आहे 1:1। आता याचा अर्थ काय होते 1:1? हा इंट्राडे ट्रेडिंगच्या संबंधातला व्हिडिओ आहे, त्याच्यामुळे जे इंट्राडे ट्रेडिंग करतात किंवा ज्याला करतात त्यांच्यासाठी आहे। तर पहा, पहिला रिस्क टू रिवॉर्ड 1:1 याचा अर्थ काय होते? जर तुमच्याकडे 100 रुपये आहे बरोबर, म्हणजे 100% कॅपिटल आहे आणि तुम्ही 1 रुपयाच्या प्रॉफिटसाठी 1 रुपयाची रिस्क घेत आहे, याचा अर्थ काय होते? समजा जर तुमच्याकडं तुम्ही 100 ट्रेड घेतले बरोबर, तर तुमचे 50 ट्रेड प्रॉफिटेबल राहील, 50 ट्रेड लॉसवाले राहील बरोबर। 1:1 याचा अर्थ होते 1:1। म्हणजे जर हे प्लस मायनस 50 जरी केले तर याचा ओव्हरऑल याचा येते 0। म्हणजे तुम्ही 100 ट्रेडमध्ये जर 50 ट्रेड प्रॉफिटेबल केले आणि 50 ट्रेड लॉस मेकिंग केले तर तुम्हाला 1 रुपया उडणार नाही, उलट तुमचे ब्रोकरेज वगैरे चाललं जाईल। तर आपल्याला प्रॉफिटेबल बनायचं आहे तर त्याच्यासाठी किती विन रेट असला पाहिजे? तर त्याच्या पहा, जर 1:1 तुमचा रिस्क टू रिवॉर्ड असेल तर तुम्हाला विन रेट कमीत कमी 51% पाहिजे। मी आता याचा अर्थ समजून सांगतो काय असते। तर 51% म्हणजे कसं? पहा, जर तुम्ही 100 ट्रेड घेतले फॉर एक्झाम्पल बरोबर आणि त्यातले 51 ट्रेड प्लसमध्ये आहे आणि 49 ट्रेड मायनसमध्ये आहे बरोबर, तर ओव्हरऑल तुमचे उरू राहिले 2 ट्रेड, म्हणजे तुम्ही काच्यातने आले प्लसमध्ये आले। आणि हे जे 2 ट्रेड आहे, एक मिनिट, हे जे 2 ट्रेड तुमच्याजवळ उरणार आहे म्हणजे आपले किती होते? 51 प्लस 49 प्लस नाही पाहिजे, मायनस पाहिजे। आणि हे जे 2 ट्रेड उरले आहे प्लस 2 ट्रेड हेच झाला तुमचा रिस्क टू रिवॉर्ड। म्हणजे याच्यातच तुम्हाला खेळायचं आहे, कारण की
जर 1:1 रिस्क टू रिवॉर्ड असेल तर त्याच्यासाठी एक सिम्पलच मेथड आहे. हे झालं म्हणजे तुम्हाला 51% ट्रेड प्रॉफिट. आता 1:2चा रिस्क टू रिवॉर्ड आहे. याचा अर्थ काय झाला? 1:2चा रिस्क टू रिवॉर्ड याचा अर्थ झाला की तुम्ही प्रॉफिट तर 2 रुपयाचा करत आहे, पण लॉस कितीचा करताय? 1 रुपयाचा, बरोबर. म्हणून याच्यात रिस्क टू रिवॉर्ड थोडासा कमी लागेल, साहजिक गोष्ट आहे. जेव्हा तुम्हाला प्रॉफिट करायचा आहे 2 रुपयाचा आणि लॉस करायचा आहे 1 रुपयाचा करताय, तर त्यासाठी तुम्हाला रिस्क टू रिवॉर्ड कमी लागेल. तर पाहून घेऊ. जेव्हा तुमच्याकडे 100 ट्रेड घेतले, बरोबर, 100 ट्रेडमधले 1:2 आहे. याचा अर्थ जर तुम्ही 34 ट्रेड प्लसमध्ये घेतले तर बरोबर, आणि 66 ट्रेड लॉसमध्ये घेतले, समजा मायनसमध्ये झाले तुमचे, तर 1:2 आहे. म्हणजे 34 गुणिले 2 म्हणजे 68. मी पुन्हा लिहितो, 34 दुने 68 आणि लॉसवाले आपले आहे 66. इथं पण +2 म्हणजे पुन्हा तुम्ही प्रॉफिटेबल झाले. सेम 1:3 मध्ये. तरी मी एकदा करून दाखवतो. हा झाला आपला 1:3 रिस्क टू रिवॉर्ड. 1:3 रिस्क टू रिवॉर्डचा अर्थ काय होते की 1 रुपयाची रिस्क घेत आहे आणि 3 रुपयाचा प्रॉफिट आहे तुमचा. 1 रुपयाची रिस्क, 3 रुपयाचा प्रॉफिट. तर 100 ट्रेड जर घेतले आणि त्याच्यातले 51 ट्रेड प्लस आले, असा अर्थ होते का रिस्क टू रिवॉर्ड 51%, सेम 34% आणि सेम 26%. तर अशा प्रकारे हे रिस्क टू रिवॉर्ड काम करते. आणि जर तुम्ही सुरुवातीच्या दिवसात असाल तर तुम्ही 1:1 वर जरी काम केलं, या रिस्क टू रिवॉर्डवर जर काम केलं ना, हळूहळू तुमची स्ट्रॅटेजी डेव्हलप केली तर काही दिवसानंतर तुम्हाला 1:2 मध्ये जाऊ शकता. मग नंतर कारण की याच्यातनी 51% प्रोबॅबिलिटी ट्रेड आहे, म्हणजे 100 पैकी तुम्हाला अर्धेच ट्रेड प्रॉफिटेबल आहे. यातनी काय प्रॉफिटेबल ट्रेड जास्त आहे. म्हणून काय होते, तुम्ही जेव्हा सुरुवातीचे दिवस, तसं तर सुरुवातीच्या दिवसातनी प्रॉफिट लॉस मॅटर नाही करत. बरेचसे लोक काय करतात का सुरुवातीच्या इनिशियल डेजमध्येच म्हणजे प्रॉफिट अँड लॉसच्या मागं लागतात. पण तसं न करता जर तुम्ही या रिस्क टू रिवॉर्ड या रेशोच्या मागं लागले आणि विन रेट याच्या मागं लागले तर तुम्ही जास्त सक्सेसफुल व्हाल असं मला वाटतं. म्हणून या 2 गोष्टीवर जास्त लक्ष द्या. अजून भरपूर याच्यातून कन्सेप्ट आहे, पण तुम्ही एवढं जर लक्ष ठेवलं की 1:1 मध्ये 51% पाहिजे, 1:2 मध्ये 34 आणि 1:3 मध्ये 26, तर तुम्ही मार्केटमध्ये भरपूर दिवस टिकाल. प्रॉफिटेबल बनाल का नाही याच्यानुसार कोणीच ठरवत नाही, कारण की रिस्क टू रिवॉर्डनुसार कोणी प्रॉफिटेबल बनत नसते. फक्त एवढ्या का ते एक मार्केटमध्ये टिकण्याची टेक्निक. प्रॉफिटेबल बनण्यासाठी अजून भरपूर गोष्टी, सायकोलॉजी वगैरे काम करते, किंवा मार्केटच्या कंडिशन आणि तुमची रिस्क बेअरिंग कॅपॅसिटी आणि तुमच्या म्हणजे सोर्सेस ऑफ इन्कम पण पाहिजे सोबत. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहे, म्हणजे असं डिटेलमध्ये नाही जातात त्याच्या. पण असं लक्षात ठेवा का तुम्हाला जर मार्केटमध्ये जास्तीत जास्त दिवस टिकायचं असेल, तर तुम्हाला हे वालं रिस्क टू रिवॉर्ड खूप कामी येईल. खूप म्हणजे सर्वात जास्त कामी हेच येईल माझ्या मते. अशा प्रकारे हा व्हिडिओ होता. जर आवडला असेल तर लाईक शेअर करा. धन्यवाद.